गणपतीच्या लंबोदर या अवताराची कथा ऐकणार आहोत। लंबोदरावतारौ वै क्रोधासुर निबर्हणः शक्ति ब्रह्मा खुग सद यत्तस्य धारक उच्यते। भगवान श्री गणेशाचा लंबोदर नावाचा अवतार सत्स्वरूप तसेच शक्ती ब्रह्माचा धारक आहे। याचेही वाहन उंदीरच आहे। भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला पाहून भगवान शिव काममोहित झाले। जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूपाचा त्याग केला तेव्हा भगवान शिव दुःखी झाले आणि त्यांचा वीर्यपात झाला। त्यापासून एक महान प्रतापी काळ्या रंगाचा असुर उत्पन्न झाला। त्याचे डोळे तांब्याच्या धातूसारखे चमकदार होते। तो असुर शुक्राचार्यांकडे गेला आणि म्हणाला, प्रभो, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि नामकरण करून माझे पालन पोषण करा। शुक्राचार्य काही काळ ध्यानमग्न झाले। त्यानंतर त्यांनी योग्य विचार करून आपल्या या शिष्याचे नाव क्रोधासुर असे ठेवले। त्यांनी त्याच्यावर संस्कार करून शिक्षण देऊन त्याला योग्य बनवले। मग त्यांनी 100 दैत्यांची परम रूपवती कन्या प्रीती हिच्याशी त्याचा विवाह करविला। एके दिवशी क्रोधासुराने शुक्राचार्यांना हात जोडून म्हटले, मी आपल्या आज्ञेने संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करू इच्छितो, म्हणून आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करा। शुक्राचार्यांनी त्याला विधीपूर्वक सूर्यमंत्राची दीक्षा दिली। क्रोधासुर शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन वनात निघून गेला। तेथे त्याने एका पायावर उभे राहून सूर्यमंत्राचा जप केला। त्या धैर्यवान दैत्याने ऊन, वारा, थंडी, पाऊस यांचे कष्ट सहन करून निराहार राहून कठोर तपश्चर्या केली। असुराची 1 सहस्त्र वर्ष तपश्चर्या झाल्यावर भगवान सूर्य प्रसन्न होऊन प्रगट झाले। मृत्यू होऊ नये, मी संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त करावा असे वरदान त्याने मागून घेतले। सर्व योद्ध्यात मी अद्वितीय योद्धा सिद्ध व्हावे, तथास्तु असे म्हणून भगवान सूर्य अंतर्धान पावले। घरी परतल्यावर क्रोधासुराने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केले। शुक्राचार्यांनी त्याला आवेशपुरीत दैत्याच्या राजपदावर अभिषिक्त केले। काही काळ लोटल्यावर त्याने असुरांजवळ ब्रह्मांड विजयाची इच्छा व्यक्त केली। असुर फार प्रसन्न झाले। विजय यात्रा प्रारंभ झाली। त्याने थोड्याच अवधीत पृथ्वीवर अधिकार प्राप्त केला। मग त्याने अमरावतीवर आपला मोर्चा वळविला। त्याच्या भीतीने सर्व देवगण पळाले। स्वर्ग देखील त्याच्या अधीन झाला। अशा प्रकारे वैकुंठ आणि कैलासावरही ह्या महादैत्याचे राज्य स्थापित झाले। क्रोधासुराने भगवान सूर्यांच्या सूर्यलोकालाही आपल्या अधीन केले। वरदान दिल्यामुळे सूर्यानेही दुःखी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला। अत्यंत दुःखी झालेल्या देवता आणि ऋषींनी गणेशाची आराधना केली। या आराधनेमुळे संतुष्ट होऊन भगवान लंबोदर प्रगट झाले। ते म्हणाले, देवगणांनो आणि ऋषींनो, मी क्रोधासुराच्या अहंकाराला चूर करून टाकेन, तुम्ही लोक निश्चिंत व्हा। लंबोदराबरोबर क्रोधासुराचा भीषण संग्राम झाला। देवगण सुद्धा असुरांचा संहार करू लागले। क्रोधासुराचे मोठमोठे योद्धे रणभूमीमध्ये मृत्युमुखी पडले। क्रोधासुर दुःखी होऊन लंबोदराच्या चरणांना शरण गेला आणि त्यांची भक्तिभावाने स्तुती करू लागला। अहेतुक कृपाळू लंबोदराने त्याला अभयदान दिले। भगवान लंबोदराचा आशीर्वाद प्राप्त करून आणि त्यांची भक्ती प्राप्त करून क्रोधासुर शांत चित्ताने जीवन यापन करण्यासाठी पाताळात निघून गेला। सर्व देवता अभय प्राप्त झाल्याने प्रसन्न होऊन भगवान लंबोदरांचे गुणगान करू लागले। अशीच एक कथा घेऊन आपण लवकरच पुन्हा परत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।